छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राजा नव्हते, तर स्वराज्याचे एक संस्थापक होते, ज्यांनी अन्यायाविरुद्ध लढा दिला, स्वतःचे स्वतंत्र असे स्वराज्य स्थापन केले, शिस्तबद्ध प्रशासन तयार केले. अशा आहे माझ्या राजाचं, अशा आहे माझ्या आराध्य दैवताचं, ज्याचं साम्राज्य चांद्यापासून बांद्यापर्यंत, कटकपासून वटकपर्यंत अख्ख्या हिंदुस्थानामध्ये 7 समुद्रापथ पसरलेला आहे. अशा माझ्या राजाचं मराठा साम्राज्याचा विस्ताराचा नकाशा राष्ट्रीय शिक्षण परिषद मंडळ म्हणजेच एनसीईआरटीच्या की ज्या पुस्तकातून यूपीएससीचा अभ्यास केला जातो, या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्ताराचा नकाशा हटवला गेलाय. खूप याचं दुःख, मनस्वी दुःख, खेदजनक आणि निशब्द आत्ताच्या क्षणाला मला वाटत आहे. खूप लाजिरवाणी गोष्ट एनसीईआरटी मंडळाने आणि महाराष्ट्र तसेच सेंट्रल गव्हर्नमेंटने केलेले त्याचा धिक्कार असतो. कारण इतिहास जरी बदलला तरी सत्य कधी बदलतच नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य हे आपल्या तमाम हिंदुस्थानातील लोकांच्या मनातील एक प्रतिबिंब. छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य हे प्रत्येक मराठी माणसाच्या, प्रत्येक व्यक्तीच्या, प्रत्येक हिंदुस्थानी व्यक्तीच्या अभिमानाचं प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचं साम्राज्य फक्त नकाशात नव्हतं, तर ते प्रत्येक मराठी माणसाच्या, प्रत्येक हिंदुस्थानातील व्यक्तीच्या मनावरती कोरलेलं होतं. तुम्ही इतिहास काढून टाकला पण आठवणी कशा काढणार? नकाशा आठवला पण स्वराज्याची ओळख कशी आठवणार? पुस्तक बदललं पण सत्य नाही. आता कुठे गेले हे सगळे शिवव्याख्याते, शिवकन्या, शिवभक्त, शिवकवी? कुठे गेले सगळे शाहीरवीर? राष्ट्रीय शिक्षण संशोधन व परिषद मंडळ म्हणजेच एनसीईआरटी, जे यूपीएससीचं शिक्षण देणारं पुस्तक आहे, या पुस्तकातून मराठाचा विस्तारवादाचा नकाशा हटवलाय. खूप तमाम लोकांना त्याचं दुःख झालेलं, मला तर मनस्वी दुःख झालेलं आहे की माझ्या राजानं देशासाठी, हिंदुस्थानासाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी एवढं केलं. ह्या राजाचं मराठा विस्तारवादाचा नकाशा 8वीच्या एनसीईआरटीच्या पुस्तकातून हटवला गेलाय. खूप वेदजनक गोष्ट आहे आताच्या घडीला. आता हे कुठे गेले सगळे शिवव्याख्याते, शिवकवी, शिवकन्या, शाहीरवीर की ज्यांनी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती ज्यांची दुकानं चालतात, ही व्यक्ती आता कुठे आहेत? कोणीही बोलायला तयार नाहीत. महाराष्ट्रातील नेते असतील, देशातील नेते असतील, हे नेते कोणीही बोलायला तयार नाहीत. फक्त आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शावरती राज्य चालवतो, फक्त म्हणून चालणार नाही. फक्त त्यांचा नावापुरता वापर करायचा. आणि आता या गोष्टीवरती ज्यांनी एनसीईआरटीतून 8वीच्या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठ्याच्या विस्तारवादाचा नकाशा हटवला गेलाय, याच्यावरती कोणताही नेता, कोणताही व्यक्ती, कोणताही शिवकवी, कोणताही शिवव्याख्याता किंवा इतर कोणताही व्यक्ती बोलायला तयार नाही. खूप वेदजनक आणि दुःखद घटना आहे. कारण ही मंडळी फक्त त्यांच्या नावापुरताच, त्यांच्या फायद्यासाठी, त्यांचा फायदा व्हावा म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर करतात. त्यांची दुकानदारी त्यांच्या नावावरती चालते. आता ते कुठे गेलेत? छत्रपती शिवाजी महाराजांवरती आम्ही पिक्चर काढतो, तो पिक्चर पाहायला या. लेखक असतील, कवी असतील, त्यांच्यावरती लिखाण केलं जातं. पण आता माझ्या राजाचं एनसीईआरटीच्या पुस्तकातून नकाशावरून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला गेलाय. कोणीही बोलायला तयार नाही. ह्या गोष्टीचा प्रचंड दुःख होते. खूप वेदजनक गोष्ट आहे. एका राजस्थान मधल्या राजपूत नावाच्या व्यक्तीनं तक्रार केली आणि त्याची कोणतीही शहनशा न करता तुम्ही एनसीईआरटीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला. याचा कुठेतरी विचार करायला होता. तुम्ही शहानिशा करायला पाहिजे होती. नंतरच तुम्ही हा नकाशा काय हटवला पाहिजे होता. पण माझ्या राजानं, एवढी मोठी कीर्ती आहे माझ्या राजाची, त्या राजाचा छोटासा, त्या राजाचा तुम्ही नकाशा हटवताय. तुम्हाला ह्या गोष्टीची लाज नाही वाटली की माझ्या राजानं अखंड हिंदुस्थानासाठी मुघलांच्या तावडीतून माझा देश वाचवला? ह्या राजाचा नकाशा तुम्ही हटवताय. तुम्हाला याचं फार मोठं पाप लागणार आहे.
जी तुमची दुकानदारी चालती, नेते मंडळी असतील, की ज्यांच्या विचारावरती निवडणूक आली, की ज्यांच्या आदर्शावरती माझा महाराष्ट्र चालवतो, माझा देश चालवतो असं बोलण्याची फक्त वल्गना करायची आणि माझ्या राजाचं नकाशा काढून टाकला याचं धुक्कन तुम्हाला नाही होत? आता का बोलायला कोणीच तयार नाही? उठवा उठवा पार्लमेंटमध्ये आवाज, उठवा विधानसभेत आवाज आणि करा त्याच्यावरती चर्चा. परत माझ्या राजाचा नकाशा हाय असा येऊ द्या एनसीआरटीच्या पुस्तकामध्ये. का माझ्या राजाने देशासाठी केलं नाही? माझा राजा देशासाठी, माझा राजा महाराष्ट्रासाठी, माझा राजा मराठी माणसासाठी एवढा झटला, अन्यायाविरुद्ध लढा दिला, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले, गोरगरीब जनतेची सेवा केली, मुघलांच्या तावडीतून देश सोडवला, चांद्यापासून बांद्यापर्यंत अखंड हिंदुस्थानापर्यंत ज्या माझ्या राजानं देशाची सेवा केली, प्रजाची सेवा केली, त्या राजाचं माझं नकाशावरून नाव हटवलं. खूप वेदजनक आणि खूप दुःखद घटना आहे. याचं तुम्हाला प्रायचित्त भेटल्याशिवाय राहणार नाही. उद्या तुम्ही बोलाल, माझ्या महाराजांवरती आक्षेप घ्याल, ते आम्ही खपवून घ्यायचं. आता शासन बोलतंय, त्याची आम्ही चौकशी करू, त्याची आम्ही शहानिशा करू. तुम्ही चौकशी कशी करता? तुम्ही शहानिशा कशी करताय? त्रिवार सत्य आहे, सूर्यासारखं उघड सत्य आहे की माझ्या राजानं, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या देशासाठी, ह्या प्रजासाठी मुघलांच्या तावडीतून देश वाचवलाय, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले, गोरगरीब जनतेची सेवा केली. फक्त तुमची दुकानदारी त्यांच्या नावावरतीच चालते? कुठेतरी विचार करा. माझ्या सर्व पार्लमेंटमध्ये बसलेल्या आमदार खासदारांना विनंती असेल, याच्यावरती तुम्ही कुठेतरी विचार करा, त्याच्यावरती आवाज उठवा, पार्लमेंटमध्ये आवाज उठवा, विधानसभेत आवाज उठवा. फक्त त्यांचं नाव तुम्ही फक्त मतदान मागण्यासाठीच घेता, तेवढ्या पुरतं त्यांचं नाव तुम्ही वापरता. येणाऱ्या निवडणुकीमध्ये तमाम शिवभक्त, ज्यांच्या विचारावरती जे लोक चालतात, ते तुम्हाला नक्कीच टायमिंगला त्याच्यावरती तुम्हाला धडा शिकवतील. शरद जोशी म्हणायचे, या देशात दोन देश आहेत, एक भारत आणि एक इंडिया. इंडिया बुलेट ट्रेनने ढोकळा खायला अहमदाबादला जायचा आणि भारत पानंद रस्त्यासाठी अजूनही भांडत आहे. अशा माझ्या हिंदुस्थानात अशी अवस्था आहे आता. मराठा साम्राज्य हा केवळ इतिहास नाही, तर तो आपल्या स्वाभिमानाचा, पराक्रमाचा आणि राष्ट्रीयकरणाचा जिवंत वारसा आहे. माझ्या तमाम महाराष्ट्रातील, हिंदुस्थानातील लोकांना विनंती राहील, हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, एक जनजागृती करा, आमदार खासदारांपर्यंत पोहोचवा, पार्लमेंटवरती याच्यावरती चर्चा होऊ द्या आणि परत माझ्या राजाचा नकाशा हायसी एनसीआरटीच्या पुस्तकात येऊ द्या. माझ्या राजानं त्या देशासाठी तेवढी कष्ट झेललेत, त्या हिंदुस्थानासाठी तेवढे कष्ट झेललेत, त्याचा नकाशा असा मी हटवून देणार नाही. आज मुद्दाम मी एक सामाजिक विषय घेतला की ज्या वेळेस मला समजलं की एनसीआरटीच्या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा विस्तारवादाचा नकाशा हटवला गेलाय, त्यावेळेस माझ्या डोक्यात सनक गेली. खूप दुःख झालंय गोष्टीचं की ज्या माझ्या राजानं मुघलांच्या तावडीतून देश सोडवला, त्या राजाचा तुम्ही एका राजस्थानमधल्या राजपूत व्यक्तीच्या नावावरून, एका राजपूत व्यक्तीच्या सांगण्यावरून तुम्ही राजांचा मराठा विस्ताराचा नकाशा हटवलाय. खूप निशब्द असणारी ही गोष्ट आहे. खूप दुःख ह्या गोष्टीमुळे होतोय. प्रचंड डोक्यात सनक गेली ह्या गोष्टीमुळं. कारण की हा महाराजांचा एक कट्टर मावळा असल्यामुळं याच्यावरती पार्लमेंटमध्ये चर्चा करून माझ्या राजांचा परत नकाशा हायासा एनसीआरटीच्या पुस्तकात आणावा, की ज्या पुस्तकातून युपीएससीचा अभ्यास केला जातो, ज्या माझ्या महाराजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रशासन कसं असावं, कसं शिस्तबद्धमध्ये असावं, याचा आदर्श घडवून दिला. की ज्या पुस्तकातून युपीएससीचा अभ्यास केला जातो, त्या पुस्तकातूनच तुम्ही महाराष्ट्रात मराठ्यांचा साम्राज्याचा विस्ताराचा नकाशा हटवलाय. खूप वेदजनक आणि दुःखद घटना आहे. तुम्हाला लाज नाही वाटली ह्या गोष्टीची की तुम्ही कोणत्या व्यक्तीचा नकाशा हटवताय? आज मुद्दा म्हणून मी सामाजिक विषय घेऊन आलो. माझ्या सर्व व्यक्तींना महाराष्ट्रातील
विनंती असेल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा, त्यांच्यामध्ये प्रबोधन घडू द्या, तुमच्या लोकप्रतिनिधीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या, की त्यांना जाग येऊ द्या. फक्त तुमचं नाव, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तुम्ही फक्त मतदानासाठीच नाही वापरू शकत. फक्त तुमची दुकानदारी चालवण्यासाठी त्यांचा तुम्ही नावाचा वापर करताय. असं न होऊन देता माझ्या महाराजांचा परत हायचा नकाशा एनसीईआरटीच्या 8वीच्या पुस्तकात आलाच पाहिजे, अशी माझी विनंती राहील. आता जास्त काय बोलत नाही, तुम्हाला विनंती एकच राहील, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या. त्यांचं कळू द्या लोकांना की ह्या लोकप्रतिनिधी काय करतायत, पार्लमेंटमध्ये काय करतायत, विधानसभेत काय करतायत. याच्यावरती त्यांना आवाज उठवायला वेळ नाहीये की ज्याच्या नावावरती तुम्ही फक्त तुमची दुकानदारी चालवत असता, त्यांच्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही. एक चळवळ उभी करा आणि लोकप्रतिनिधी आपण दाखवून द्या की तुम्ही कोणाशी पंगा घेतात. ज्या राजांच्या विचारावरती आम्ही चालणारे मावळे आहोत, त्या राजांचं जर तुम्ही असं करणार असाल तर कधीही महाराष्ट्रात किंवा या हिंदुस्थानात खपवून घेतलं जाणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.